त्यामुळे सासरी जाताना गाडीत पेट्रोल आहे की नाही, गॅस आहे की नाही याची खात्री करूनच जा। पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी राजकीय वर्तुळातनं। छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार असा सुप्त संघर्ष आता पेटलाय। सिल्लोड नगर परिषदेला निधीच मिळत नसल्याचा आरोप अब्दुल सत्तार करतायत। निधी वाटपावरनं सुरू झालेल्या या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। संभाजीनगरात शिवसेनेत अंतर्गत कलह, निधी वाटपावरून सत्तार शिरसाटांची जुंपली। सत्तेत असूनही निधी नसल्याची सत्तारांची खंत। संजय शिरसाट पुन्हा शिंदेंच्या रडारवर येणार। छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे सेनेत पुन्हा एकदा अंतर्गत वादाचा मोठा फडका उडालाय। निमित्त होतं सिल्लोडमधील शिवसेनेच्या अधिकृत मेळाव्याचं। मेळाव्यात अब्दुल सत्तार आणि उदय सामंत एकाच मंचावर होते। हीच संधी साधून सत्तारांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली। सत्तारांनी शिरसाटांचं थेट नाव न घेता निधी अडवल्याचा आणि पक्षाला संपवत असल्याचा थेट आरोप केला। नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असते, स्थानिक आतापर्यंत तर आपली जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता राहिलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ती कशी घालवायची त्याची भी तयारी चालू आहे। दरम्यान अब्दुल सत्तारांच्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांनीही उत्तर दिलंय। त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही, आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो। जिथे सत्ता तिथे सत्तार असं अब्दुल सत्तारांचं राजकारण आहे। मात्र सत्ता असून देखील सत्तेचा लाभ मिळत नसल्यानं सत्तार अस्वस्थ झालेत। आधी महाविकास आघाडी त्यानंतर महायुतीत मंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांना विद्यमान मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्यातही आपल्याच पक्षाचा पालकमंत्री असतानाही निधी मिळत नसल्यानं सत्तारांची नाराजी वाढली आहे। गेल्या काही दिवसापासून शांत भूमिका घेतलेल्या सत्तारांनी आता जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे शिरसाट विरुद्ध सत्तार या वादावर एकनाथ शिंदे नेमका काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।